MPSC साठी स्वतंत्र कायदा, UPSC ही एक संविधानिक संस्था आहे, SSC त्याच्यासाठी अधिसूचना निघतात, नियम असतात. पण शिक्षक भरती शासनाच्या GR वर चालते, त्याचा कायदा अस्तित्वातच नाही. मग शिक्षण हक्क कायदा मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी कोणावर टाकतो? जर सरकार शिक्षक भरती वेळेवर करत नसेल तर हे अप्रत्यक्षरित्या राईट टू एज्युकेशन कायद्याचं देखील उल्लंघन ठरत नाही का? मित्रांनो, कुठेतरी हे थांबायला पाहिजे. व्यवस्थित अशी कायदेशीर चौकट तयार झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून अभियोग्यताधारकांना शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल. आणि हा न्याय मिळवायचा असेल तर आता GR थांबायला पाहिजे आणि कुठेतरी शिक्षक भरतीचा कायदा बनायला पाहिजे. काय आहे की जर शिक्षक भरतीचा कायदा आला तर काय ठरवता येईल? नंबर 5, शासन जरी बदललं तरी भरती थांबणार नाही. आणि हे कशामुळे होऊ शकते? केवळ आणि केवळ शिक्षक भरतीचा कायदा जर पास झाला तर मग. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या या युट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे केवळ व्हिडिओ नाहीये, तर तो हजारो लाखो अभियोग्यताधारकांच्या आणि शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्या मनातला आवाज आहे. याचं कारण असं की वर्षानुवर्षे अभ्यास करून 500 ते 1000 रुपये महिना लायब्ररीला देऊन किंवा घरी संघर्ष करून अभ्यास करणारा तो अभियोग्यताधारक वेगवेगळ्या पात्रता परीक्षा पास करतो. TET 1 पास करतो, TET 2 पास करतो, CTET पास करतो, CTETचा दुसरा पेपर पास करतो. एवढं करून पात्रता धारण करून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो आणि काही गुण मिळवतो आणि त्या गुणाच्या आशेवर आता शिक्षक होण्याचं तो स्वप्न पाहतो आणि त्यासाठी आपले सगळे प्रमाणपत्र हातात आहेत. पण असं असूनही तो शिक्षक आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. याचं कारण काय? याचं कारण आहे की शिक्षक भरती ही कायद्यावर चालत नाही आहे. शिक्षक भरती चालते तर ती शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या GR वर चालते. मित्रांनो, कधी TET बंधनकारक करते, कधी TET मध्ये कोणाला सूट देते. संच मान्यतेचे नियम बदलतात. विद्यार्थी प्रमाण, जे शिक्षक प्रमाण आहे हे देखील निश्चित नाही. कोर्टामध्ये त्याच्यावरही सुनावणी अजून बाकी आहे. म्हणजे तर शाळा बंद, कधी तात्पुरत्या नोकऱ्या देणे, कंत्राटी नेमणुका करणे, अशा तात्पुरत्या तडजोडी त्याच्यामध्ये केल्या जातात आणि या सगळ्यामध्ये होरपळून निघतो तर तो म्हणजे सगळी क्वालिफिकेशन पूर्ण करून बसलेला तो आपला अभियोग्यताधारक. मित्रांनो, इतर कोणत्याही भरतीमध्ये एवढी अडचण दिसते का? कोणतीही दुसरी भरती पहा, त्या दुसऱ्या भरतीमध्ये एवढी अडचण नसते. पण शिक्षक भरतीमध्ये 2 कठीण परीक्षा, TET द्या, त्याच्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी द्या, त्याच्यानंतर पुढे 3 वर्ष जर जॉईनिंग भेटली तर पुढे 3 वर्ष त्याला शिक्षण सेवक म्हणून देखील काम करायचं. शिक्षण सेवक म्हणून काम करत असताना पगार किती आणि तो राहतो कुठे, त्याने खर्च कसा भागवायचा, असा अनेक प्रकारचा संघर्ष करत असताना त्याने शिक्षण सेवक कसं बसं पूर्ण केलं तर त्याच्यानंतर त्याच्यावर आणखी अनेक शैक्षणिक कामांचा बोजा, सर्वेक्षण आहे, निवडणुका आहे, जनगणना आहे, हे शिक्षकाच्याच मागे. मग विद्यार्थ्याकडे लक्ष कोण देणार? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे, हे आपलं धोरण आहे, ध्येय आहे. मग ते कसं होणार? जे शिक्षक दिवस रात्र परिश्रम करतात त्यांना आर्थिक स्थैर्य लागेल ना. तो जर आर्थिक दृष्टीने स्थिर असेल तरच त्याच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होईल. त्याची मानसिकताच ही काय खचून गेलेली आहे, कारण तो प्रत्येक पावलावर संघर्ष करत आहे. त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या कौटुंबिक आयुष्यावर परिणाम झालेला असतो आणि शेवटी नुकसान कोणाचं होते? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होते. बरोबर आहे ना? याच्या बरोबरच अभियोग्यताधारकाच्या जीवनाचा तर कोणी प्रश्न म्हणजे विषयच घेत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण शासनाचे GRचं धोरण किंवा मग त्याला काही दुसरा पर्याय मिळू शकतो का, की आता पुरे झाले GR, आता काय असावा? शिक्षक भरतीचा एक कायदा असावा. शिक्षक भरतीचा जर कायदा आला, जसा की शिक्षण हे मूलभूत हक्क आहे, तसा शिक्षण हक्काचा कायदा आलेला आहे 2009 मध्ये. त्याचप्रमाणे जर शिक्षक भरतीचा एक कायदा आला असेल तर
अभियोग्यता धारकांची वर्षानुवर्षे रेंगाळत चालणारी ही जी शैक्षणिक निवड प्रक्रिया आहे, शिक्षक म्हणून नेमणूक करण्याची प्रक्रिया आहे, हिला लिमिटेशन नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यातले 3-3 वर्ष, 4-4 वर्ष आणि एकाच प्रयत्नात तो यशस्वी होणार आहे का? कुणाला कमी गुण मिळाले तर त्याने दुसरा प्रयत्न केला तर पुन्हा ती प्रक्रिया अजून 3 वर्ष, म्हणजे 6-6 वर्ष वाट बघायची. त्यातही भरती झाली नाही तर आणखीन वाट बघायची. जीवनातले 9 ते 10 वर्ष त्याच्यात घालवायचे आणि वयाच्या 30 ते 40 या दरम्यान अपॉइंटमेंट घेऊन मग सर्व्हिस किती वर्ष करायची, त्यातही शिक्षण सेवक बंधनकारक. म्हणजे अशा अनेक अडचणींमधून ही शिक्षक भरतीची प्रक्रिया जाताना आपल्याला दिसून येते. मग मित्रांनो, माझा आजचा प्रश्न काय आहे की आता शासनाचे GR पुरे झाले, आता कायदा हवा का? या बाबतीत तुम्हाला काय वाटते? तुम्ही देखील याच्यामध्ये कमेंट करा मित्रांनो. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओज मिळत जातील. आणि अभियोग्यताधारक शिक्षक भरती देणाऱ्या प्रत्येकाच्या हक्काचं हे व्यासपीठ आहे मित्रांनो. आपल्या मनातील भावना या ठिकाणी आपण व्यक्त करण्याचं काम करतो. कायदा हवा का, आता या विषयावर आपण डिस्कस करूया. बघा, जसा शिक्षण हक्क कायदा आला, शिक्षण हक्क कायदा 2009, त्याला आपण RT 2009 म्हणतो, तर प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळाला. तसाच जर शिक्षक भरतीचा कायदा आला तर याच्यामुळे काय होऊ शकते? शिक्षक भरतीचा कायदा जर आला तर याच्यामुळे असे बदल होऊ शकतात की प्रत्येक पात्र शिक्षकाला कायदेशीर नोकरी मिळण्याचा हक्क मिळेल, आहे की नाही? आणि या कायद्यामुळे शिक्षक भरती जी आहे ती वेळेत पूर्ण होईल. 3 वर्ष, 6 वर्ष, अनेक वर्ष ही जी भरती प्रक्रिया लांबत जाते तिला कुठेतरी मर्यादा मिळेल. त्याच्यानंतर शिक्षक भरतीचे काही नियम असतील ते निश्चित होतील. हा दुसरा मुद्दा आहे. नियम निश्चित झाले तर त्या नियमांचं तंतोतंत पालन हे प्रत्येक डिपार्टमेंटला, मग तो आदिवासी विभाग असेल, तो इतर विभाग असेल, त्या प्रत्येक, जसे की आश्रमशाळा आहे, अनेक प्रकारच्या अल्पसंख्याक शाळा आहेत किंवा खाजगी संस्था आहेत, अनुदानित संस्था आहेत, विना अनुदानित संस्था आहेत, सर्वांना ते नियम सारखेच राहणार. दुसरा त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की शासन जरी बदललं तरी प्रक्रिया थांबणार नाही. काय होते की एक शासन आलं की त्याचे नियम वेगवेगळे आणि दुसरं शासन आलं की त्यांचे नियम वेगळे, मग GR आणि मग त्याच्यामुळे येणारे अभियोग्यता धारकांच्या जीवनावर त्याचे परिणाम होतात. मग या सगळ्यामधून जर थांबायचं असेल तर कायदा असेल तर शासन जरी बदललं तरी प्रक्रिया थांबणार नाही आणि नियम देखील तेच राहतील. पारदर्शकता आणि जबाबदारी ठरेल, आहे की नाही? हा त्याच्यानंतरचा मुद्दा की ही जी सिस्टीम आहे ही ट्रान्सपरंट होईल आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक अधिकाऱ्याला त्याची जबाबदारी मिळणार आहे. कोणीही जबाबदारी झिडकारणार नाही. म्हणजे अभियोग्यताधारक जर एखाद्या शिक्षण आयुक्तालयाकडे गेले, त्यांना त्यांच्या भरती संदर्भात काही प्रश्नांची विचारणा केली तर अधिकारी वर्ग देखील आपली जबाबदारी झटकू शकणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बघा, तर अशा प्रकारे आपण अभियोग्यताधारकांची अनेक क्षेत्रामधून एक मागणी येत आहे आणि ती म्हणजे काय की आम्हाला आता न्याय, सन्मान आणि स्थिरता पाहिजे. आमच्या पात्रतेचा सन्मान करा, आमच्या हक्काचा सन्मान करा आणि आम्हाला शिक्षक भरतीचा कायदा द्या. शिक्षक भरतीचा जर कायदा आला तर अभियोग्यताधारकांना निश्चितच न्याय मिळेल का? या बाबतीत तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया ह्या महत्वाच्या आहेत. मित्रांनो, MPSC ला कायदा आहे, MPSC ला कायदा आहे, पण शिक्षक भरतीला का नाही? UPSC ला कायदा आहे की नाही? महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग यांचे काय आहेत? नियम आहेत मित्रांनो, आणि त्या नियमानुसार ती भरती प्रक्रिया चालते. त्यांचं एक टायमिंग असते, शेड्यूल असते, आणि त्या टायमिंग मध्ये ती पूर्ण देखील होते. जबाबदारीने हे कामं होतात. ही काय भरती प्रक्रिया अधिकारी वर्ग निवडण्याची असून देखील ही काही रेंगाळत जाणारी प्रक्रिया नाहीये. मग मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की MPSC, UPSC सारख्या ज्या काही संस्था आहेत त्यांना कायदेशीर संरक्षण आहे, पण शिक्षक भरतीचं काय? शिक्षक भरती ही केवळ शासनाच्या निर्णयावर चालते. आज आपण समजून घेणार आहोत की शिक्षक भरतीवरील कायदेशीर चौकट आणि संविधानिक दृष्टिकोन आणि शिक्षक भरतीचा कायदा ही आता काळाची गरज आहे का? काय वाटते मित्रांनो तुम्हाला? शिक्षक भरतीचा कायदा ही एक काळाची गरज आहे का? मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये चालणारी UPSC आहे,
UPSCला कायदेशीर संरक्षण आहे, MPSC आहे तिला देखील कायदेशीर संरक्षण आहे. पण शिक्षक भरतीचं काय? शिक्षक भरती ही कशावर चालते? ती शासनाच्या निर्णयांवर चालते. शासन वेळोवेळी विविध प्रकारचे GR काढते आणि हे GR निर्गमित केले जातात आणि त्याच्यावर पुढची दिशा ठरत असते. पण जसं की RTE आहे 2009 म्हणजे राईट टू एज्युकेशन, हा काय ऍक्ट आहे, कायदा आहे. आणि या कायद्यामध्ये जो 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थी आहे त्याला आपलं शिक्षण मिळालंच पाहिजे आणि हा त्याचा मूलभूत हक्क केलेला आहे. तसं शिक्षक भरतीसाठी स्वतंत्र नियम तयार करून त्याचा जर एक कायदा केला आणि त्या कायद्याला जर लागू केलं तर शिक्षक भरतीची ही वर्षानुवर्षे रेंगाळत चालणारी प्रक्रिया थांबू शकते का? या बाबतीत तुम्हाला काय वाटते? आणि असा पर्याय यायला पाहिजे का, जेणेकरून या पर्यायाचा वापर करून जे हजारो लाखो उमेदवार अभियोग्यताधारक आहेत ज्यांचं शिक्षक व्हायचं स्वप्न आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वर्षानुवर्षे रेंगाळत राहावं लागणार नाही. बघा ना, काय की इतर पदांच्या ज्या काही भरत्या होतात, MPSC साठी स्वतंत्र कायदा, UPSC ही एक संविधानिक संस्था आहे, SSC त्याच्यासाठी अधिसूचना निघतात, नियम असतात. पण शिक्षक भरती शासनाच्या GR वर चालते, त्याचा कायदा अस्तित्वातच नाही. मग शिक्षण हक्क कायदा मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी कोणावर टाकतो? तर राज्यावर टाकतो. मित्रांनो, पण जर सरकार शिक्षक भरती वेळेवर करत नसेल तर हे अप्रत्यक्षरित्या राईट टू एज्युकेशन कायद्याचं देखील उल्लंघन ठरत नाही का? कारण त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे त्यापासून त्याला दूर राहावं लागू शकते. शिक्षकांची भरतीच नाही, शिक्षकच नसला तर विद्यार्थी काय शिकणार? मग हे कायद्याचं उल्लंघन ठरू शकत नाही का? काय आहे की जर शिक्षक भरतीचा कायदा आला तर काय ठरवता येईल की एक भरती दरवर्षी किंवा ठराविक वेळेत होईल. नंबर 2, TET किंवा TAIT याची पात्रतेची वैधता निश्चित होईल. नंबर 3, की ज्या शाळा आहेत त्यांच्या संच मान्यतेची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणे होईल. नंबर 4, शिक्षकांची भरती, शिक्षकांची बदली, शिक्षकांच्या ज्या सेवा शर्ती असतात त्या सर्व कायदेशीर चौकटीत येतील. आणि नंबर 5, शासन जरी बदललं तरी भरती थांबणार नाही. आणि हे कशामुळे होऊ शकते? केवळ आणि केवळ शिक्षक भरतीचा कायदा जर पास झाला तर मग येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासन या संदर्भात निर्णय घेऊ शकते का? किंवा अभियोग्यताधारक या संदर्भात विचारणा करणार आहेत का? इतर सर्व क्षेत्रांना कायदेशीर संरक्षण आहे, MPSC ला कायदा आहे, UPSC संविधानात आहे. शिक्षक भरतीचा GR वर लटकलेली ही प्रक्रिया आहे. मित्रांनो, कुठेतरी हे थांबायला पाहिजे. व्यवस्थित अशी कायदेशीर चौकट तयार झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून अभियोग्यताधारकांना शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल. आणि हा न्याय मिळवायचा असेल तर आता GR थांबायला पाहिजे आणि कुठेतरी शिक्षक भरतीचा कायदा बनायला पाहिजे. अशा संदर्भात अनेक हजारो लाखो अभियोग्यताधारक विचारत आहेत. मला वाटतंय तुम्ही देखील आपली प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा, कारण तुमचा एक शेअर हजारो शिक्षकांच्या मनातला आवाज बनू शकतो. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज मिळत जातील. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.